4 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 10:30 वाजेच्या दरम्यान चोपडा तालुक्यातील चुंचाळे येथील हिंदी विषयाचे शिक्षक सुनील संतोष भागवत वय वर्ष 53 राहणार देशमुख नगर चोपडा यांनी शाळेतील एका वर्गाला खेळायला सोडले। या वर्गातील एक अल्पवयीन मुलगी वर्गात पाणी प्यायला आली असता त्याने मुलीला बळजबरीने धरून तिचा विनयभंग केला। तर 5 फेब्रुवारी रोजी शिक्षक तिच्या घरी गेला। मुलीने वर्गांच्या व्हॉट्सअप ग्रुपसाठी तिच्या आईचा आणि वडिलांचा मोबाईल नंबर शिक्षकांना दिला होता। 7 फेब्रुवारीला त्या शिक्षकाने त्या मुलीला फोन करून तिच्याशी घाणेरड्या शब्दात बोलणे केले। अचानक वडील आल्याने मुलीने फोन कट केला होता, म्हणून त्यांनी रेकॉर्डिंग ऐकून पाहिले। तर दुसऱ्या दिवशी तिच्या आईवडिलांनी शाळेत जाऊन मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षिका यांच्याकडे तक्रार केली। त्यांच्या उपस्थितीत चोपडा शहर पोलिसात संशयित आरोपी सुनील भागवत याच्याविरुद्ध विनयभंग आणि पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे यांनी केला। हा खटला अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होता। सरकारी वकील ॲडव्होकेट किशोर बागुल यांनी यात 9 साक्षीदार तपासले। तपासी अधिकारी पीडितेचा जबाब आणि फोनमधील रेकॉर्डिंग ग्राह्य धरत न्यायमूर्ती PR चौधरी यांनी आरोपी सुनील भागवत याला शिक्षा सुनावली आहे। संशयित आरोपीला बाल लैंगिक शोषणापासून संरक्षण कायदा 2012च्या कलम 8 नुसार 5 वर्षांचा सश्रम कारावास आणि 50,000 रुपये दंड आणि दंड न भरल्यास 6 महिन्यांची साधी कैद, तर कलम 12 अंतर्गत 3 वर्षांचा सश्रम कारावास आणि 25,000 रुपये दंड आणि दंड न भरल्यास 4 महिन्यांची साधी कैद अशी स्वतंत्र शिक्षा सुनावली आहे। त्यामुळे आरोपीला एकूण 8 वर्षे शिक्षा भोगावी लागून 75,000 रुपये दंड भरावा लागेल। तर अपीलाचा कालावधी संपल्यानंतर दंडाची रक्कम पीडितेला द्यावायची आहे। तर सरकारी वकिलांनी निवाड्याची प्रत पीडितेस द्यायची आहे। पीडिता जिल्हा विधी सेवा समितीकडे अधिक भरपाईसाठी तसेच तिच्या मानसिक आधारासाठी दाद मागू शकते असे आदेशात म्हटले आहे। जनजागर मराठीसाठी गणेश चव्हाण, अमळनेर, जळगाव।